सृजनशीलतेचा पदर डोक्यावर घेऊन, त्यागाचं कुंकू माथ्यावर लावून, भावनिक आणि आध्यात्मिक वारसाचे संस्कार आपल्या मनगटात सांभाळते ती स्त्री शक्ती, जिचा करावा आदर, जिचा मानावा अभिमान, तिला सांभाळावं, जपावं आणि स्त्री शक्तीला पूजावं आपल्या मनातल्या देव्हाऱ्यात. कारण दैवी शक्तीची दारं खुली होतात ती स्त्री शक्तीच्या माध्यमातूनच. प्रेमाचे छत्र, कुटुंबाची निर्मिती आणि पारिवारिक सौख्याचं मूळ म्हणजे स्त्री शक्ती. आठवतं का, लहानपणी आईचा पदर कधी रुमाल व्हायचा, कधी डोक्यावरची टोपी, कधी अंगावरचं पांघरूण, तर कधी मायेची ऊब. आईचा तो एक पदर आजही अनेक भूमिका निभावत असतो. पण खंत एकाच गोष्टीची वाटते की आपल्याला ज्या आईने हे 2 हात दिले, त्या 2 हातांनी आपण आपल्या आईचे अश्रू किती वेळा सावरले हो? कदाचितच बोटावर मोजण्या इतकेच. जिच्या सहनशीलतेला अंत नाही, तिची परीक्षा तरी काय घ्यावी? जिच्या उदरात वाढतो एक जीव, विना तक्रार माया करणं हा जिचा जन्मतः स्वभाव आहे, अशा स्त्री तत्वाचा अनादर करणं कितपत योग्य वाटतं? आई असो, बहीण असो, मावशी असो, मैत्रीण असो किंवा छोटीशी मुलगी असो, ती तर प्रत्येक रूपात निभावतच असते तिचं कर्तव्य. एका बाईचा जन्मच मुळात प्रेम देण्यासाठी, परिवार सांभाळण्यासाठी आणि आपलेपणाची मूठ सैल सोडण्यासाठी आहे. देवानेही शरण जावं असं ते सौभाग्याचं रूप. जिच्या परिवारावर संकटाचं सावट जरी कोसळलं ना, तरी ही सगळी हिंमत एकवटून कमरेला खोचलेला पदर जिची ओळख आहे, ती म्हणजे स्त्री शक्ती. ती म्हणजे स्त्री शक्ती.